हॅलो, हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. आणि आज आपण घ्यायला आलो एक नवीन बाईक. ही आहे इलेक्ट्रिक. बघू शकता मागे म्हणजे शोरूमला चालू मी डायरेक्टली. तर म्हटलं भरपूर झाल्या आपल्या पेट्रोलच्या बाईक्स, ऑलरेडी भरपूर बाईक्स स्कूटी पण आहे. तर म्हटलं ह्या वर्षी आपण चालवायचे इलेक्ट्रिक बाईक. हिरो विदा असं नाव आहे गाडीचं. 2 बॅटरीजची येते आणि 100 किलोमीटरची रेंज आहे. आता गाडीची डिलिव्हरी आल्यानंतरला आपण कसा असेल एक्सपिरियन्स बघूया. पण सध्या तरी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आपण आलो आहे घेण्यासाठी बाईक. मग आपण आलो हिरोच्या शोरूमला. ठाण्यातले शोरूम आहे. छान अशी हिरोची ब्रँडिंग, म्हणजे फार जुनं शोरूम आहे. माझ्या वडिलांची गाडीसुद्धा इथूनच घेतली होती आम्ही, स्प्लेंडर. खूपच गर्दी होती, म्हणजे दिवाळीमुळे प्रचंड गर्दी. डिलेवरीज आणि ह्या काही गाड्या होत्या, गिअर, नॉन गिअर आणि इलेक्ट्रिकसुद्धा. जेव्हा इलेक्ट्रिक गाडी घेतली तेव्हा सबसिडीसाठी त्यांनी माझा एक फ़ोटो घेतला होता. ते बोलले की हा फ़ोटो आपल्याला देणं अनिवार्य आहे. त्यानंतर थोडं पेपर वर्क झाले आणि मग गाडीची दिली त्यांनी डिलेवरी. नंबर प्लेट यायला अजून वेळ होता, कारण की दिवाळीमुळे त्यांनी गाडी आम्हाला पूजण्यासाठी दिली होती. त्यानंतरला म्हटलं आपण पहिली ड्राईव्ह घेऊया आणि एकदम स्मूथली अशी गाडी खाली उतरवली मी. म्हणजे त्यात असं मला काय नवरं वाटलंच नाही. खूपच छान वाटली गाडी. हलकी होती. हे त्याचं 100 किलोमीटरची रेंज दिलेली आहे. 100 किलोमीटर आणि 100ची जस्ट गाडी हातात आलेली आहे. तर हळूहळू आपण छान असं एकदम मस्त. काही जॉयस्टिक्स वगैरे होत्या, त्यांचं मग आपण नंतर बघूया कसं आहे. बटन्स होते, मोड चेंज वगैरे करायचे. हा असा काही लुक होता जेव्हा घरी गाडी आणली. हा काही कंदीलची लाईट त्याच्यावरती पडत होती, पण एकदम खूपच छान असं, म्हणजे ड्युअल टोन कलर होता. डबल ग्रे कलर आहे आणि ऑरेंजची त्याची ड्युअल टोन पिकअप चांगला आहे. आज इकोज मोडमध्ये चालवली. LED लाईट त्यांनी मागे दिली आहे आणि पुढे लाईट पण छान आहे बघा. पण त्यांनी लाईट म्हणजे छान प्रकाश पडतो, म्हणजे हेडलाईटचा. लाईट 24 तास चालू असते. हे मला आवडलं नाही. दिवशी पूजा करायची. 74 किलोमीटर आणि 87% गाडी चालवून दिली होती गाडी जेव्हा घरी आणली तेव्हा. मला थोडा इफेक्ट वाटला. खूपच छान असं वाटत होतं. अजून काहीच म्हणजे आपली आता ग्रीन रॉ गाडी जशी असते तशीच पण आलो. ग्रीन फूट म्हणजे पायाची ती जागा देखील खूप छान होती. कलर फिनिशिंग पण चांगली होती. काही शॉर्ट्स मी मग घेतले एसटीमध्ये. VX2 प्लस म्हणजे 2 बॅटरीज, 1+1 2 नसल्यामुळे प्लस. ही त्याची टेल लाईट आहे. खूपच छान असे डिझायर. पुढची लाईट देखील तशीच आहे, सेम, फक्त ही व्हाईटमध्ये आणि बॅकलाईट आहे रेडवाली. हे विदाचं बॅचिंग खूपच छान, म्हणजे दिसायला खूप छान. इथे आपली हिरवी नंबर प्लेट येईल. इंडिकेटर पासिंग वगैरे पण त्यांनी इनबिल्टच दिली आहेत, ते एक चांगली गोष्ट होती. हा असा काहीसा लुक होता गाडीचा. साईड लुक पण असा मी एक फ़ोटो काढून घेतला आद्याला. अजून पूजा वगैरे बाकी आहे, म्हणजे हळूहळू आपण व्हिडिओमध्ये टाकूया कसं काय काय होतं. त्यानंतर माझ्या भावाने एक राऊंड मारला. गाडीला बिलकुल असा आवाज नाही आहे. एकदम गाडी शांत चालण्यात आहे, एकदम शांत वाटते. नेहमी आपल्याला सवय असते की गाडीच्या इंजिनचा आवाज येतो, गरगर गरगर आवाज येतो. आणि हे बघा असं साईड स्टँड लावलं की जे नॉर्मली सर्वच गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक मोटर ऑफ होते आणि मग तुम्ही ह्या पद्धतीने असे उतरू शकता. हे माझ्याच्यात आला पण. आता आपण पहिल्यांदा चार्ज करायला घेणार आहोत. तर आता आपल्याला हेमंत मिराशी दाखवणार आहेत की गाडीची बॅटरी कशी रिमूव्ह करतात. हेमंत मिराशी यांनी आता आपल्याला प्रात्यक्षिक दाखवावं. पहिला प्रकार गाडी चार्जिंगचा, पहिली चार्जिंग. सकाळी आपण इकडे जे चार्जिंगचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी फास्ट चार्जिंगचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी इकडे, तर तुम्ही फास्ट चार्जिंग लावू शकता. ह्या ठिकाणी दिलेला आहे तो. हा आपला सर्वात तिसरा पर्याय आहे आणि सर्वात सोयीस्कर असा पर्याय की बॅटरी काढायची, घरी घेऊन जायची आणि घरी जो काही तुमचा प्लग असेल त्या ठिकाणी तुम्ही बॅटरी चार्जिंगला लावू शकता. आता आपण डिक्की ओपन करूया गाडीची. हां, बटन मागे केलं की तुमची डिक्की ओपन होते. आपण डिक्की खुली केलेली आहे. त्याच्यानंतर डिक्कीच्या आतमध्ये जागा केवढी आहे? डिक्कीच्या आतमध्ये साधारणपणे एक हेल्मेट पावेल एवढी एक जागा आहे. ही आपली काही कागदपत्रे आहेत हिरोकडून ॲन्युअल मेंटेनन्सचं. त्यानंतर मेडिकल किट आहे आपल्याकडे आणि त्यानंतर कापड आहे. हा त्यांनी एक
प्लस मायनस दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याचा हा भाऊसुद्धा त्याच्यामध्ये आहे. हे कागदपत्र मी ठेवतो आहे. हे आपलं चार्जिंगचं किट आहे हे संपूर्णपणे. तर हे चार्जिंगचं किट आपण काढूया. मोबाईलची बॅटरी लावा तुमची, आपण काढूया. ही प्लग आहे, ही प्लग इथे लावायची आणि त्याच्यानंतर तुमचं हे बघा. आता हे बऱ्या प्रकारे तुम्हाला दिसत असेल. हे विडाचं चार्जिंग किट आहे. जसा लॅपटॉपला मोठाच्या मोठा ॲडॅप्टर असतो ना, तसाच हा चार्जिंग करण्याचा एक ॲडॅप्टर आहे बघा या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला हे बघा, हे मागे जे दिसतंय ना, हे इकडे हे तुम्हाला बॅटरीचं पर्सेंटेज दाखवतं. तुमची बॅटरी किती % चार्ज आहे, किती % बाकी आहे, ह्या बाबतीत हे माहिती देतं. हे आता मी साईडला ठेवतो आहे, आपल्याला वरती घेऊन जायचं आहे, बाजूलाच ठेवतो आहे. आता त्यानंतर हे बघा, बॅटरी कोणी काढून जाऊ नये यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागणार, चावी काढावी लागणार. गाडीची चावी काढली की ह्या ठिकाणी एक नॉब आहे. ह्या नॉबमध्ये आपल्याला ती चावी टाकायची, म्हणजे स्विचच एक प्रकारे चावी. चावीच्या आतमध्ये तुम्ही टाकलात की त्याच्यानंतर तुम्हाला ही चावी फिरवायची. फिरवलं की तुमचं हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स तुमचा अनलॉक होईल. ओके, हे बघा बॉक्स मी अनलॉक केलेलं आहे. ही वरची पेटी आहे बॅटरीच्या वरच्या. हे बघा, ह्याच बाजूला 2 तुम्हाला बॅटरी दिसते. 2 मिनटं बॅटरी दाखवा इकडची. इथे 2 बॅटरी दिसतील तुम्हाला. नाही दिसत आहे ठीक आहे. ह्याच्याच बाजूलाच एक स्विच आहे. या स्विचमध्ये सुद्धा तुम्ही चार्जिंग करू शकता. तर मी पहिली बॅटरी काढतोय. थेट पहिली बॅटरी काढण्यासाठी काही करायचं नाही आहे. गणपती बाप्पा मोरया, ही बॅटरी काढली. हे बघा, ही अशी बॅटरी दिसते ह्या प्रकारे. आणि बॅटरीला चार्जिंग लावण्यासाठी हे बघा, तुम्हाला इथे एक नॉब दिसेल. ह्या ठिकाणी आपल्याला बॅटरी चार्ज करायची. एका वेळी एकच बॅटरी चार्ज होईल, दुसऱ्या वेळेला दुसरी बॅटरी चार्ज करावी लागेल. तर दुसरी पण मी बॅटरी काढत आहे. एका बॅटरीवर गाडी चालेल का? हो, एका बॅटरीवरती सुद्धा गाडी चालेल. साधारणपणे 40, 45, 50 किलोमीटर बघू आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास करू. तोपर्यंत माझ्या हातामध्ये बॅटरी आहे. बॅटरी घेतली, दोन्ही बॅटरी घेतल्या. ॲडॅप्टर घेऊ जाताना सांगतो, ॲडॅप्टर घे. ॲडॅप्टर मला घेऊ दे. ॲडॅप्टर पकडून घेतो. ॲडॅप्टर आणि 2 बॅटरी.